नमस्कार मित्रांनो, मी ऋतिका. स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलो आहे पुण्यातील हडशी या गावामध्ये मंदिर पाहायला. मंदिरासोबत इथे खूप काही पाहण्यासारखं आहे. तसेच मंदिराच्या आजूबाजूची जागा ही खूप प्रचंड मोठी आहे. इथे विविध संत आणि देवतांच्या सुमारे 12,000 पेक्षा जास्त शिल्पे आहेत, जी गणेश कुंभार यांनी बांधली आहेत. हे संग्रहालय सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सर्व दिवस खुले असते आणि प्रवेश शुल्क लहान मुलांसाठी 100 आणि मोठ्या माणसांसाठी 200 असे आहे. अनेक संतांच्या शिकवणी आणि तत्वज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली आहे. संग्रहालयात रेस्टॉरंट, प्रसाधनगृह आणि व्हीलचेअरसाठी सोय आहे. आता आपण पाहू शकतो कैलास पर्वत. आता आपण आलो आहे जंगलामध्ये. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशीला जातानाची ही प्रतिमा इथे उभारली आहे. हे आहे संत रविदास. हे चांभाराचं काम करत आहेत आणि आतमध्ये पाहिलात तर त्यांचे आई वडील झोपलेले आहेत. भक्त पुंडलिक त्यांच्या आई वडिलांची काळजी घेत असताना श्रीकृष्ण त्यांच्या दाराशी येऊन त्यांची परीक्षा घेताना. पुंडलिकासोबतच संत जनाबाई आणि संत ज्ञानेश्वर यांच्याही आयुष्यातील प्रसंग इथे आहेत. जेव्हा चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी आपलं वैभव, आपला मोठेपणा वाघावर हातात साप घेऊन आळंदीला आले, तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडे एका पडक्या भिंतीवर बसले होते. ती भिंत संत ज्ञानेश्वरांनी आदेश दिल्यावर चालू लागली. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी चांगदेवाचे गर्वहरण केले. गोरा कुंभाराच्या संकटकाळी देव त्यांना धावून आले. हा प्रसंग इथे आपण पाहू शकतो. आता आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट. विठ्ठलचरणी आपल्या आत्म्याचे समर्पण करताना संत सखुबाई. शेगावमध्ये गजानन महाराजांनी केलेला चमत्कार. स्वामी समर्थांची प्रतिमाही इथे आहे. इथे साईबाबांची जीवनगाथाही रेखाटली आहे, ते आपण पाहू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की सगळे वारकरी चालत चालत पंढरपूरला चालले आहेत. ही आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची दगडात कोरलेली मूर्ती. ही आहे साईबाबांची प्रचंड मोठी अशी मूर्ती. ती आपल्याला बाहेरून सुद्धा पाहायला मिळते. इथे लहान मुलांसाठी क्रिएटिव्हिटी आहे. तसेच शिवाजी महाराजांची छान अशी मूर्तीही इथे साकारली आहे. समोर जी आहे ती पार्किंगसाठी खूप मोठी प्रशस्त अशी फ्री सेवा आहे. हे मंदिर पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक राईडच्या तिकीट इथे आहेत. हे आहे तिकीट काउंटर. प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी पाहिजे असलेली माहिती इथे आपण पाहू शकतो. इथे लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. शाळेची ट्रिप तसेच आपल्या 1 डे ट्रिपसाठीही आपण इथे प्लॅन करू शकतो. ॲडव्हेंचर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासारखं खूप काही आहे. त्यामध्ये बाईक राईड,
स्काय सायकल, झिप लाईन, क्लाइम्बिंग वॉल, बुल राईड, बाउन्स जम्प, चिल्ड्रन वॉटर बोटिंग, फ्रॉग राईड, ड्रॅगन रोलर कोस्टर. प्रत्येक सिंगल राईड एन्जॉय करण्यासाठी इथे 100 रुपयापासून 400 रुपयापर्यंत चार्जेस साकारले गेले आहेत. ही आहे मंदिराच्या सभोवताली केलेली बोटिंगची व्यवस्था. हे आहे मेन एंट्रन्स. इथूनच आपण मेन मंदिराकडे जाऊ शकतो. मेन एंट्रन्सच्या समोरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. पहिले दर्शन तिथे घेऊन आपण मेन मंदिराकडे जाऊया. काही पायऱ्यावर चढून आल्यावरती समोरच आपल्याला सत्य साईबाबा आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठं गार्डन आहे. लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा सुद्धा आहे. तसेच बसण्याला बाकडे सुद्धा आहेत. मंदिराच्या खाली साईबाबांचे एक ध्यान मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या बाहेरच छोट्याशा तलावांमध्ये आपल्याला कमळाची फुले पाहायला भेटतात. मंदिर बाहेरून खूप मोठं आणि सुंदर आहे की आतमध्ये पाहायची उत्सुकता खूप असते. चला मग आता मंदिरात जाऊया आणि माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्या. समोरच खूप छान अशी तुळशी वृंदावन आहे. मंदिरात आत शिरतात विठ्ठल रुक्माईची मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे आणि सोबतच आम्हाला हरिपाठही ऐकायला भेटले. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुळशी तालुक्यातील दत्तवाडी इथे आहे. हे मंदिर 1975 मध्ये साधू अमृत मोहोळ यांनी स्थापन केले. माझा हा नवीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.